झोप मोडत नाही. थांब बघते हिचं. उठतेच का नाही ग? 10 वाजेपर्यंत पसरतेच आतुरणात. लाज लज्जा सगळी सोडून दिली का नालायक कुत्रे. शेण कोणी आणायचं चुल चौक्याला? जा शेण घेऊन या जा. पासल पडी झोपते 10 वाजेपर्यंत नालायक वानाची. उठायचं कळत नाही का? थुत्तर तोंडे, उठ लवकर. जा शेण घेऊन, उशीर व्हायला लागलाय. उठते की गाय उठते, नको मारू मला. उठते जाते मी शेण आणायला, नको मारू मला. जाते मी, चुकलं माझं. जाते लवकर उठते, उठले मी, नको मारू आहे. उठ लवकर मग, उठ. हो इथला, जा शेण घेऊन या जा. पांचट तोंडाची. काय झालं ग पिंके? का रडायला लागलीस? काय झालं रडायला? काय नाही काकू, काय नाही व्हायला. मी शेण आणायला चालले. काय नाही व्हायला. चला लवकर. कोणाच्या मायातून आणावं की शेण आता? राहिला असेल का जनावराच्या मागं? नाही नेलं तर आई आज मला मारेल. चला लवकर. मित्रांनो, ही माझ्या आयुष्यातील रिअल स्टोरी आहे. बघा आणि लाईक करा, सबस्क्राईब करा. माझ्या आयुष्यातली पुढची स्टोरी मी सगळी तुम्हाला सांगते. बघा तुम्ही, एकही भाग एपिसोड मिस करू नका. चला मी शेण आणते. आई शेण आणून ठेवलंय बघ. सारवायचं का करू मी चुलता का? राहू दे, मी करते चुलता का. अजून राहिलं का तुझी वाट बघत? होय, कुठे गेली तू छोंद्याला सगळ्या गावात? नालायक वानाची. आता आलीयस सगळं झाल्यावर मिरवून सगळ्या गावात. आता कर चुलता का तोंडाचा तुझ्या थोबाडाचा. आई ते शेण भेटलं नाही मला. मळ्यात जावं लागलं म्हणून उशीर झाला ग. मळ्यात गेले होते मी शेण आणायला. इथले टाकून दिलं होतं शेण म्हणून मग मी मळ्यात गेले, म्हणून मला उशीर झाला गाय. खायला तेवढं लागत आहे चमचमीत. माईच्या घरी भाकरीवर चटणीवर तेल बी भेटलं नाही आणि लयच दिमागात येतं इथं. करत तुझं तिकडे तोंड काळ. त्याला आता नाही एखाद्या कामाला हात लावायचा आहे माझ्या. जा उद्या जा तिकडे गावातच. काय ग शालू, अशी का उभा राहिली चितागती? काय बघायला लागलीस? सकाळी सकाळी कामं नव्हती का? उभा राहिलीस उगाच. तू कळाली तू कसं? मी बघायलाच नाही, लक्ष द्यायला नाही बघ माझं. अगं पिंकी गेली ग इथून रडत, म्हणून तिलाच बघत उभा राहिली आणि उगाच विचार करत उभा राहिली बघ. अशी लेकर रडायला लागली का मला लेकच तर वाटतंय बघ, म्हणून उभा राहिली होते ग उगाच येडवणी. मला काहीच कळना झालं, लेकरू लय रडायला होतं बाय. काय करायचं बाई, त्या दोघी बहिणीचं हाय प्रेम. आपण कोण बोलणारी मध्ये? बहिणीनं बहिणीला दिलं लेकरू. आता ते तिचं खेळणं झाले. आता ती कशी काय खेळणार त्याच्याबरोबर? आपण कोण बोलणारी बाई मध्ये? अगं दोघीचं झालं खरं, पण त्या लेकराचे किती हाल व्हायला लागले ते हे कोणालाच कसं दिसेना झाले. कसं व्हायचं की आणि कसं नाही की, कसं दिलं असेल ग बाई. खरंच मी तर दिलं नसतं बघ कुसुमबाई. तू काय का म्हणणार? आपल्याच्यानं सुटवलं नसतं रे बाबा लेकरू. अगं दोघीचा एकमेकीवर जीवच आहे बाई तेवढा. दिलं त्या दिवशीच मेलं म्हणले लेकरू माझं. आता काय करायचं? बोल, काय बोलणार पुढं? तिला काय बी सांगितलं तर तिची त्या पोरीची पिंकीची बी माय काय ऐकत नाही. ती दिलं म्हणते, मी ज्या दिवशी दिलं त्या दिवशीच मेलं म्हणते. काय बोल, सांग पुढे आता काय बोलणार आहेस तू? काहीच करू शकत ना आपण. देणाऱ्यानं दिलं, सांभाळले. आपल्याला काय करायचंय? मारते अजून माया बी करते. आपण कोण बोलणार मध्ये? अगं पण एका दिवशी जीव जायचं लेकराचा. मेलेली कळायचं नाही, उरावर बसू मारते. कसं व्हायचं माय? एका दिवशी मेलच लेकरू तर. अगं त्याच्या आई बापाला कळणार ना आपण कोण बोलणार आहे? काय करायचं? जाऊ दे, बघ पुढचं काम तुझं घरातलं. त्या बाईला कळाल तरी येईल अजून भांडायला. बस उद्या करत.